नागपूरमधला एक धक्कादायक प्रकार। नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपाच्या संचालिकेला क्षुल्लक कारणावरून 8 ते 10 गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला भाग पाडलाय। एवढंच नाही तर या महिलेचा माफी मागतानाचा व्हिडिओ त्यांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियात व्हायरल केला। या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून 7 जणांना ताब्यात घेतलंय। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, अधिक काय माहिती आहे? खरं तर हा जो व्हिडिओ आहे हा 18 तारखेच्या रात्रीचा व्हिडिओ आहे। नागपूरच्या हिंगणा रोडवरील इलेक्ट्रिक चौकातल्या झोनमध्ये झालेली ही सगळी घटना आहे। यामध्ये पेट्रोल पंपाची जी संचालिका आहे ती संचालिका पेट्रोल पंपावर असताना 8 ते 10 गुंडांनी जे आहे ते त्या पेट्रोल पंपावर इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली। याचा जाब जे आहे ते विचारलं असताना या परिसरात कोण इतका मोठा गुंड झालेला आहे जो आम्हाला हटकतो अशी जी आहे ती ओरड त्या महिलेवर केली आणि त्या महिलेनं जे आहे ते या गुंडांशी वाद न घालता जे आहे त्या गुंडांच्या म्हणजे या गुंडांनी अक्षरशः त्या पेट्रोल पंप संचालक महिलेला जे आहे ते आपला पाया पडायला लावलेला आहे। याचं चित्रीकरण करून जे आहे ते परिसरामध्ये दहशत माजविण्यासाठी याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केलेला आहे। खरं तर नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मोठा पोलीस बंदोबस्त शहरात ठिकठिकाणी आहे। मात्र असं असताना एका महिलेला जे आहे ते 18 ते म्हणजे 7 ते 8 गुंडे जे आहेत रात्रीच्या वेळी महिलेला लोटांगण घालून माफी मागायला लावतात। हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप जो आहे तो नागपूरकरांमध्ये आहे। एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे आणि या संदर्भात आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणे जे आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आपण पुन्हा एकदा ऐकूया नेमकं काय झालं। बुलेटिनमध्ये